केंद्रीय कृषी मूल्य आयोग केंद्र सरकारला शेतीमालाच्या भावाची केलेली शिफारस व केंद्र सरकारने जाहीर केलेले भाव, बाजारभावात असलेली तफावत रक्कम शेतकऱ्याला बोनस म्हणून देण्यात यावी, भाजीपाल्याचे वाढलेले भाव कायम ठेवून गरिबांना स्वस्त धान्य दुकानातून सवलतीने भाजीपाला द्यावा अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे। ही मागणी प्रहार किसान मित्र शेतकरी संघटनेने केली आहे। या मागणीसाठी चित्रा चौकात अनोखं आंदोलन प्रहार किसान मित्र शेतकरी संघटनेने केलं। चित्रा चौकात भाजीच्या गाड्या लावण्यात आल्या। गाड्यांवरील भाज्यांना हार घालून आरती ओवाळण्यात आली। शिक्षण, आरोग्य, प्रवास, सिमेंट, लोखंड महागले तर त्याची चर्चा होत नाही। भाज्यांचे भाव वाढल्यानेच ही चर्चा का होते? भाजीपाल्याचे वाढलेले भाव कायम ठेवून गरिबांना स्वस्त धान्य दुकानातून भाजीपाला द्यावा। भाजीचे भाव कमी करायचेच असेल तर ते सरकारच्या तिजोरीतून करा, असं रोखठोक म्हणणं या संघटनेचं आहे। टमाट्यानं आमच्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणलेला आहे। एक तर आमच्या मालाला भावच भेटत नाही, शेतकऱ्याच्या मालाला आणि नाही भेटला तर कांदे रस्त्यावर फेकावं लागतं, मरावं लागतं, आत्महत्या करावं लागतं। पण जेव्हा जेव्हा भाव भेटतं तेव्हा तेव्हा ज्याच्या खिशात पैसे आहे, ज्याला महागाई भत्ता भेटतं ते रस्त्यावर येऊन बोंबलतं। खास करून प्रसार माध्यम आणि सरकार जास्त चिंतित राहतं। कांद्याचे भाव वाढले म्हणून केंद्र सरकार पडलं, पण कांद्यापोटी भाव पडले म्हणून कधी एखादा जिल्हा परिषद सदस्य खाली आला नाही। म्हणून आमचं म्हणणं असं का आमचे भाव वाढते तर तुमचं पोट का दुखते? पहिला प्रश्न, तुम्हाला स्वस्तात कांदे बटाटे भाजीपाला द्यायचा असेल तर स्वस्त धान्य दुकानातून द्या, आमचं काही म्हणणं नाहीये। पण शेतकऱ्याच्या खिशात हात घालून स्वस्त देऊ नका, तिजोरीला हात लावा सरकारनं। म्हणून आम्ही पाहतो का महागाई काय फक्त शेतीमालाचीच वाढली का हो? सिमेंट वाढलं, 250 रुपये 300 रुपये किलो मटण झालं। आम्ही पाहतो का हे सगळं वाढत असताना त्याची चर्चा होत नाही। शिक्षण वाढलं, आरोग्य वाढलं, आपण पाहतो का लोखंड वाढलं म्हणून मेडिसिन वाढलं, हे वाढलं याची कधीही चर्चा होत नाही। शेतीमालाचाच महागाईत बसते का? आमचा सरकारला हे आहे, खास करून लोकांना आमचा सवाल आहे का महागाई भत्ता 80% घेत असताना शेतीमालाची भाव वाढल्यावर ओरड का होत? मग आम्हाला भाव भेटू द्यायचं नाही असं म्हणायचं आहे का सरकारला? आपण पाहतो का यासाठी आम्ही या भाजीपालाचं पूजन केलं। गृहिणीच्या डोळ्यात जरी पाणी आलं असं तरी माझ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू आहे, तो आनंदित आहे। याचा विचार एकतर्फी कुठूनतरी झाला पाहिजे, ही विनंती आमची सरकारला आहे। आणि म्हणून जे शिफारस केलेले भाव आपण पाहतो का आम्ही भाजीपाल्याचं पूजन केलं। राज्य सरकारनं जी शिफारस केली भावाची त्याची आकडेवारी माझ्याकडे आहे। प्रत्येक कापसाचे भाव 6000 रुपयाची शिफारस केली आणि हमी भाव 4000 देतो। ही सगळी विसंगती तफावत इथं आपण पाहतोय शेतकऱ्याच्या। तुम्हाला जे शेताचे भाव आहे ते भाजीपाल्याचे भाव असेच राहिले पाहिजे असं म्हणणं आहे? बिलकुल, हे भाव कांदा नाही खाल्ला तर कोणी काही मरत नाही, म्हणून कांद्याला निर्यात होऊ दे ना। कांद्याचे भाव 30 रुपये किलो करून 200 रुपये किलो झाले पाहिजे, का बरं वाढू नये? कांदा खाल्ला नाही मी तर म्हणतो या देशातल्या सगळ्या देशवासियांना विनंती करतो का कांदा जैन समाज खात नाही खाल्लं तर मरत नाही। आणि विदेशात जर कांदा गेला आणि 400 रुपये किलो कांदा गेला तर आमचा शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार। तिजोरीवर हात घाला, सरकारच्या तिजोरीतून तुम्ही माल स्वस्त करा, पण सरकार दरोडेखोर आहे। हे शेतकऱ्याचे भाव कमी करून मग स्वस्त द्यायचा प्रकार करतो। नाव सरकारचं होतं पण भाव शेतकऱ्याचे कमी होता, असं होता कामा नये। त्याचा आम्ही निषेध करू, त्याचा जबाब विचारू, वेळ पडली तर ठोकू। बातमीपत्रात बघूया काही धार्मिक बातम्या। पुरी येथे भगवान जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रा यांची रथयात्रा दरवर्षी काढण्यात येते। त्याच धर्तीवर अमरावतीतही रथयात्रा निघाली। 10 जुलैला सायंकाळी 5 वाजता रंगारी गल्लीतून निघालेल्या रथयात्रेत अनेक भाविकांनी सहभागी होऊन भगवान जगन्नाथाचा रथ ओढला। वाजत गाजत निघालेल्या रथयात्रेनं शहरातून भ्रमण केलं।
हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. रथी महारथींची शहरात चिंतन बैठक. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंहही उपस्थित. मोर्शी स्फोटातील आणखी दोघांचा मृत्यू. मृतकांची संख्या 4. नातेवाईकांनी केली वादावादी. आमदार कडूंनी घेतला लिपिकाचा खरपूस समाचार. दिरंगाईबद्दल लिपिकाच्या निलंबनाची मागणी. पेट्रोलचा टँकर उलटला. गावकऱ्यांनी धुतले वाहत्या गंगेत हात. 30 रुपये लिटरने विकले पेट्रोल. प्रहार शेतकरी संघटनेचं अनोखं आंदोलन. भाज्यांना हार घालून ओवाळली आरती. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर आ जाओ. इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ.